महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे। कोणत्याही क्षणी दिवाळीनंतर आचारसंहिता लागणार आहे। निवडणुकीच्या तोंडावरती एक ठाकरे जड जात होते, आता दुसरे ठाकरे सुद्धा आलेले आहेत। नक्की घडतंय काय, महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की शिजतंय काय, जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये। व्हिडिओला चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करून शेअर करायला विसरू नका। मंडळी, फोडाफोडीचं राजकारण आणि सत्ता या ठिकाणी मिळवली ती भारतीय जनता पक्षाने। भारतीय जनता पक्षाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीच एकत्र येणार नाही ही अशी खात्री होती आणि त्याच वरती विचार करत एकनाथ शिंदेने राजकीय मोठा डावपेच आखला आणि धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे त्यांच्याकडे गेलं। मात्र आज तेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर सरकारला घाम फुटतोय। याच वेळी आता महाविकास आघाडीमध्ये जोरदार खलबतं सुरू आहे। येणारी निवडणूक ही अतिशय रंगतदार आणि तेवढीच तिखट सुद्धा होणार आहे। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 95 लाख बोगस मतदान दुबार नाव असल्याची तक्रार महाविकास आघाडीने केली। महाविकास आघाडीने आयोगाला विचारलेले प्रश्न भारतीय जनता पक्षाला झोंबू लागलेले आहेत। यावरूनच राज ठाकरेंनी पुन्हा निशाणा साधलाय। प्रश्न आम्ही विचारतो आयोगाला आणि भाजपला का झोंबतंय, माती यांनीच खाल्ली अशा थेट शब्दामध्ये आज खडे बोल सुनावलेत। गोरेगाव या ठिकाणी नेक्सो सेंटरमध्ये आज प्रथमच प्रत्येक राजकीय पक्षाच्या ज्या सभा होतात त्या सभांपैकी अतिशय वेगळा पहिला मेळावा राज ठाकरेंनी घेतला। मतदार याद्या बघण्याचं काम या ठिकाणी महत्त्वाचं असतं आणि त्याच संदर्भामध्ये जे कार्य बघतात BLO यांच्या संदर्भामध्ये त्यांनी मेळावा घेतला आणि थेट आदेश दिले, घराघरापर्यंत जा, तो मतदार त्या ठिकाणी राहतोय का हे तपासा आणि दुबार नाव नोंदणी असेल तर ते कळवा। याच पद्धतीने तर असा इशारा दिलाय, जोपर्यंत ह्या आमच्या शंकांचं निराशन होत नाही तोपर्यंत कशा निवडणुका होतात तेच बघतोय। यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। महायुती सरकारला उद्धव ठाकरे भारी पडत होते, त्यात आता राज ठाकरे सुद्धा आलेले आहेत। मंडळी, ठाकरे नाव काय आहे हे एकदा पुन्हा दिसायला सुरुवात झालेली आहे। आज दिवसभर चर्चा फक्त ठाकरेंचीच होती। यावरून महायुती आणि शिंदे म्हणजे भाजपसह शिंदे नाही जोरदार धक्का बसतोय। शिवसेनेचा आणि मनसेचा मुख्य मराठी मतदार हा पुन्हा एकदा त्यांच्याकडे वळतोय। येणारा काळ हा शिंदेसाठी तेवढाच खडतर असणार आहे, तर भाजप आपली राजकीय गणित जुळवत आहे। 2 ठाकरे सप्पे भारी असं म्हणायची वेळ सध्या महायुतीतील नेत्यांवरती येऊन ठेपलेली आहे। सत्ता एकीकडे आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकीकडे असाही आता राजकीय जोरदार हल्ला चढवला जातोय। आपल्याला या दोघांबाबत काय वाटतं कमेंट करावं, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।